पुण्यात माळरानात पडलेल्या केसरी पिशव्या तपासणी करताच खळबळ उडवून देणारा प्रकार समोर. पोटातील असं स्थानिकांनी पाहिलेलं दृश्य साधं नव्हतं. केशरी रंगाच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात आणि संशयास्पद परिस्थितीत पडलेल्या. या पिशव्यांची संख्या जास्त होती. रंग एकसारखा होता आणि त्यातून येणारा वास काहीसा वेगळा वाटत होता. काही जणांनी जवळ जाऊन पाहिलं तर आत काहीतरी खाद्यपदार्थांसारखं दिसत होतं. हळूहळू ही माहिती परिसरात पसरू लागली. लोकांच्या मनात शंका निर्माण झाली. काहींनी याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली, कारण हे प्रकरण साधं वाटत नव्हतं. विशेषतः उन्हाळ्याचा हंगाम सुरू असल्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता आणि भीती दोन्ही वाढली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. पिशव्या उघडून पाहिल्या गेल्या आणि जे समोर आलं त्याने अधिकाऱ्यांनाही धक्का बसला, कारण त्या पिशव्यांमध्ये केशरी रंगाचा पदार्थ मोठ्या प्रमाणात साठवलेला होता. हा पदार्थ नेमका काय आहे याची तपासणी सुरू झाली. तपास वाढत गेला तसं हे प्रकरण अधिक गंभीर होत गेलं, कारण हा पदार्थ साधा नव्हता. उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा खाद्यपदार्थ असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी अधिक सखोल तपास सुरू केला. दरम्यान पुणे जिल्ह्यातील खेड आणि मावळ तालुक्यातही संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला, कारण हे प्रकरण थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याचा अंदाज होता. खेड तालुक्यातील एका ठिकाणी अधिकाऱ्यांनी धाड टाकली. तिथे मोठ्या प्रमाणात केशरी रंगाचा पदार्थ साठवून ठेवलेला आढळला. जागेवरच तपासणी सुरू झाली आणि पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना धक्का बसला. त्यानंतर मावळ तालुक्यातील उरसे येथे देखील कारवाई करण्यात आली. तिथेही मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. या दोन्ही ठिकाणच्या कारवाईत परिस्थिती गंभीर असल्याचं स्पष्ट झालं. तपासात समोर आलेली माहिती चिंताजनक होती, कारण हा पदार्थ कोणत्याही परवानगीशिवाय तयार केला जात होता. याशिवाय वापरले जाणारे साहित्यही संशयास्पद होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई केली. तपासात हे देखील उघड झालं की हा पदार्थ तयार करताना अनधिकृत रंगांचा वापर केला जात होता. शिवाय काही अन्य पदार्थ मिसळून हा पल्प तयार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी संपूर्ण साठा तपासला. त्यानंतर हा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल आढळून आला. तपास अधिक गंभीर झाला. या कारवाईत तब्बल 32,000 किलोचा मँगो पल्प जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत सुमारे 2.5 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली. ही संख्या पाहून अधिकारीही चक्रावले. या ठिकाणी दूध सदृश पदार्थ, मँगो पल्प आणि कृत्रिम रंगांचा साठा आढळून आला. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आलं. नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. तपासात हेही समोर आलं की साखरेऐवजी भेसळयुक्त पदार्थ वापरले जात होते. शिवाय गाईचे दूध आणि केमिकलयुक्त केशरी रंगाचा वापर करून पल्प तयार केला जात होता. या पल्पचा वापर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती मिळाली, कारण हा पल्प स्वस्त दरात उपलब्ध होत होता. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात त्याची खरेदी करत होते. मात्र या पल्पमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई केली. या भेसळयुक्त पल्पमुळे जुलाब, उलट्या आणि पोटदुखी होण्याचा धोका असल्याचं सांगण्यात आलं. अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली. दीर्घकाळ वापर केल्यास गंभीर आजार होण्याची शक्यता देखील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. ही संपूर्ण कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. आणि शेवटी तपासात समोर आलं की त्या केसरी पिशव्यांमध्ये काही साधं नव्हतं, तर पुण्यातील खेड आणि मावळ तालुक्यात तयार होणारा भेसळयुक्त मँगो पल्प होता. तब्बल 32,000 किलो आणि तोच पोहोचत होता लोकांच्या आमरसात, नागरिकांच्या जीवाशी खेळ करत.